गणपती बाप्पा मोरया. बाप्पा आलेत आणि मोदक होणार नाही असं होऊच शकत नाही. त्यामुळे सगळ्यांनी बाप्पाला नैवेद्य दाखवला आणि मोदक खाल्ले आणि आम्ही निघालो गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पहिल्या दिवशी. पण पाऊस इतका होता त्यामुळे आम्ही काही शूटच केलं नाही. दुसऱ्या दिवशी मात्र न वेळ गमावता सहकुटुंब आम्ही सगळे आमच्या कॉलनीमधल्या बाप्पांना हार घालण्यासाठी गेलो होतो, जे की आम्ही खूप वर्षांपासून घालत आले आहोत. त्यांच्याकडे इतके छान असं डेकोरेशन होतं, ते सगळं बघून खूप मनाला प्रसन्न वाटत होतं. एकीकडे 12 ज्योतिर्लिंगाचं इथे सगळं काही सजावट होती. खूप छान वाटत होतं हे सगळं बघून. हा बघा, हा आम्ही हार चूज केला होता ह्यावर्षी बाप्पासाठी. छान आहे ना? कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमची सोयरा पण पूजा करत होती इथे. तसं बघायला गेलं तर माझं आणि बाप्पाचं नातं थोडं जास्त स्पेशल आहे. कारण की गेल्या वर्षी मी बाप्पाकडे खूप काही, इनफॅक्ट मी आणि सुमितने एकत्र खूप काही मनापासून मागितलं होतं. ते आमच्याकडे आज आहे, म्हणजेच माझी सोयरा. त्यामुळे खूप जास्त अजून स्पेशल वाटतं मला बाप्पा आले की. म्हणून आता सोयरासोबत सगळे सण सेलिब्रेट करताना खूप मज्जा येते, स्पेशली बाप्पाकडे जाताना दर्शनसाठी. त्यामुळे खूप जास्त बरं वाटत होतं. बाप्पाला मनापासून धन्यवाद केला आणि सगळ्यांसाठी सुख, समृद्धी आणि भरभराट मागितली. तुम्हा सगळ्यांकडे पण बाप्पांचे खूप सारे ब्लेसिंग्स असू द्या. नेहमी सगळे खुश राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. इथे बाप्पाचा प्रसाद घेऊन आता आम्ही निघालो दुसरीकडे. इथे सोयरा आबांसोबत इथे बाप्पासाठी थोडंसं प्रेम देत होती आणि मग नंतर आमचं फोटो सेशन करायचं होतं, पण आमचा मूड काही ठीक नव्हता. त्यामुळे आम्हाला सेल्फीज घेऊन आमचं काम चालवावं लागलं. मग आलो आम्ही इथे सह्याद्री क्रीडा मंडळाच्या इथे, पण काय मध्ये पाऊस आला त्यामुळे धावपळ. इथे आल्यानंतर गजराज हे थीम बघून खूप मनाला मस्त वाटलं. हे बाप्पा पण तितकेच माझ्यासाठी स्पेशल आहेत. ह्यावेळेस बाप्पाला फक्त मनापासून खूप खूप आभार म्हणायचे होते की आजपर्यंत तू जे काही न मागता मला दिलंयस, माझ्या कुटुंबाला दिलंयस, तसंच इथून पुढे आमच्या पाठीशी उभा राहा, साथ दे, तुझा आशीर्वाद असू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. छान बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो घरी. खूप पाऊस होता मध्ये, त्यामुळे खूप घाईघाईने घरी पोचलो आणि संध्याकाळ होताच आमच्या इकडे बाप्पाचा निरोप सुरू झाला. तो बघण्यासाठी आमच्या सोयऱ्याला खूप जास्त उत्सुकता होती. बाप्पा काल आलेही आणि आज निघालेही. बघा माझ्या सोयऱ्याची किती एक्साइटमेंट आहे. तिला डान्स करायचा होता आणि बाप्पाला बायसुद्धा बोलायचं होतं. पुढच्या वर्षी लवकर या बाप्पा, आम्ही वाट